निवडणुकीत मतांसाठी पैशांचे आमिष, जयंत पाटील यांची टीका. पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार बाळाराम पाटील, आरसी घरत काशीनाथ पाटील, नारायण घरत, शिरीष घरत आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीच्या काळात सरकारी तिजोरीतून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वाटप करून मतदारांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. हा प्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक संपल्यानंतर ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचाही दावा जयंत पाटील यांनी केला आहे. निवडणूक काळात आम्हाला बँकांकडून कर्ज वाटप करून दिले जात नाही, मात्र दुसरीकडे मतांसाठी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. याला आमचा तीव्र आक्षेप आहे, असे देखील ते म्हणाले. सरकारने आदर्श आचारसंहितेचा अभ्यास केला आहे की नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. जयंत पाटील पुढे म्हणाले की निवडणुकीनंतर आमचे उमेदवार कुठेही जाणार नाही. जे गेले आहेत ते पूर्वी आमचेच होते. शेतकरी कामगार पक्ष हे कार्यकर्ते घडवणारे विद्यापीठ आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकीचे बळ दाखवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजप मोठा झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणुकीपूर्वी विरोधकांचा प्रचार थांबवण्यासाठी आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आरोप भाजपवर केला. मतदान यादीतील दुबार मतदारांच्या नावांसमोर स्टार चिन्ह लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता, मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैसे वाटप आणि बोगस मतदान झाल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. या प्रकारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही साथ असल्याचा आरोप त्यांनी केला. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर भारतात बांगलादेश आणि श्रीलंकेसारखी राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.